हरिओम. आज रविवार 1 जून 2025, शके 1947. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की कर्तेपणा टाकणं हाच परमार्थ. ऐकूया. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखलं ना तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजलं तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणं म्हणजेच मुक्तावस्था. बद्ध दशा आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ, दुःख ही बद्धपणाची लक्षण आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे. जागं होणं म्हणजे मुक्त दशेला येणं. माझे माझ्या जवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसं झालंय. भगवंताला विचारला नाही, मी देही असं म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झालं. आपण करते पण आपल्याकडे घेतो आणि त्याचबरोबर सुख दुःखही आपल्याकडे येतं ना. मला सुख नाही आणि दुःखही नाही असं ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. करते पण घातू कसं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान असतो की नाही. तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांची सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटलं ना तरी ते आपल्याला सुटत नाही. याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचं अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो बरं. आणि म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावं. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा आणि विषयाच्या संगतीत राहून परमात्म्यापासून वेगळं असणं याचं नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं याचं नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरतं. आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणं हाच परमार्थ आहे. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणं याचंच नाव अनुसंधान. समजा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचत बसलो, इतक्यात आपल्या पायाला मुंगी चावली आणि त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते की नाही. ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावं. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवेन असा मनाचा निश्चय करावा. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.